मस्त आता भाऊबीज आपण साजरी करणार आहोत. तेही तुम्हाला मी ग्लिम्स दाखवेलच काही. जत्रा आहे का नाही? हो. आणि उद्याच्या त्या भाजीचा आजच वास घेऊन मला असं तृप्त झालेलं आहे. बांधले तू प्रांशू. बाहू विजेच्या दिवसी ओवाळी ते चंद्ररूप. सगळ्यांना पारंपरिक खेळ वगैरे असतात, म्हणजे जसं गजे ढोल असेल हे असेल तर त्याचाही व्हिडिओ आपण टाकणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नमस्कार मित्रांनो, तर विषय असा आहे की आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजसाठी सगळे भाई लोक आपले आलेले आहेत. तर इथे बघा आप्पा साहेब आहेत, इकडे पृथ्वीराज शेठ आहेत. पृथ्वीराज शेठ वरती बघा थोडस. पृथ्वीराज शेठ आहेत, पलीकडे मावशी पण बसलेले आहेत आपल्या, आणि इकडे मा साहेब आहेत आपल्या. तर असा विषय आहे सगळा. आणि आज मस्त आता भाऊबीज आपण साजरी करणार आहोत. तेही तुम्हाला मी ग्लिम्स दाखवेलच काही नाही का. तर असा विषय आहे सगळा. आणि बाकी काय विषय आज स्पेशल काय नाही, उद्या स्पेशल आहे आपल्याकडे. उद्या स्पेशल आहे ऍक्च्युली. उद्या आमच्या इकडे आहे जत्रा आणि त्यासाठी आम्ही मोठं बोकड कापणार आहोत. तर यायलाच लागतंय सगळ्यांनी, यायलाच लागतंय. सटवायवाडी कुठं कुठं मुक्काम पोस्ट सटवायवाडी नाही, मुक्काम सटवायवाडी, पोस्ट कोरेगाव. राईट. सो असा विषय आहे सगळा. तर लेट्स सी काय आहे. कोण म्हणलं? प्रियांशी बाप्पा. हा काय? हा दाजी तर दाजी म्हणायचं. मग काय दाजीच झालं असते. येसूर त्याला दे काय स्मेल त्याचा कसा येतोय. उद्याचा कार्यक्रम हा सगळा. उद्या आपली जत्रा आहे का नाही? हो. आणि उद्याच्या त्या भाजीचा आजच वास घेऊन मला असं तृप्त झालेलं आहे ना. मग आता उद्या खायची गरज नाही का? म्हणजे आज जर याचा स्मेल असा असेल भाजी कशी असेल नक्कीच उद्या तुम्ही ह्या ब्लॉग मध्ये बघा, नवीन ब्लॉग मध्ये बघा. हा उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाल्स खूपच बिझी झालेला आहे. तुम्हाला आम्ही साईडला मस्त पनीरची भाजी करून देऊ. पनीरची भाजी आणि पनीरचे पीस दिले जातील तुम्हाला. हा ना, सोयाबीन नाही पनीर. होय प्रांशू? हा तुला काय खायचंय प्रांशू? हा मला माहिती सांगा बद्दल. चल ए प्रांशू, काय बनवलंय तू? बघू दे त्याच्या घराचं दार ओपन कर. ओके दार ओपन कर. अरे बांधले तू प्रांशू. बसा, मोडली नाही पाहिजे इथे रांगोळी. त्यामुळे नक्कीच बरोबर. बाहू विजेच्या दिवसी ओवाळी ते चंद्ररूप. चंद्ररूपच असतं की. कोणता आहे पण हा चंद्र कोणता आहे? पौर्णिमेचा काम आहे ते महत्वाचं आहे. होतो शिप्पी आमटी घ्यायला. तरी बघा शिप्पी आमटी. मित्रांनो आत्ताच आपलं सगळं झालं होतं भाऊबीजेचं आणि आपण जरा शिप्पी आमटी न्यायला आलतो आज. तर आपल्या बऱ्याच लोकांना शिप्पी आमटी माहीत नाही आपल्या तिकडे, पण आपण तरीही सांगू तुम्हाला जरा मी खाऊन आहे का नाही कशी शिप्पी आमटी वगैरे काय विषय आहे सगळं. तर असं आहे शिप्पी आमटी न्यायला आलतो आपण शिप्पी आमटी घेऊन चाललेलो आणि आता सगळे जेवण वगैरे करणार आहेत मस्तपैकी. मी तुम्हाला शिप्पी आमटी गेल्यावर दाखवतो असा विषय आहे सगळा तो नाही का. तर
तर मित्रांनो जस्ट आपलं जेवण वगैरे झालेलं आहे, म्हणजे माझं जेवण राहिलंय, भाई लोकांनी जेवण केलेलं आहे ना, आदित्य आणि ही सार्थक. सो सार्थक तुझ्याबद्दल सांग जरा. नवीन नवीन जेव्हा एंट्री होते ना तेव्हा सगळे सांगतात आपल्याला. दसऱ्याला ओपनिंग केलंय माझं. दसऱ्याला ओपनिंग केलेलं. आदित्य तर माहिती सगळ्यांना. तुझ्याबद्दल सार्थक आहे. हां इंटरव्ह्यू नाही चालला. चांगलं कर, लाज नको. काय सांगायचं. हा तुझ्याबद्दल सांग ना. मी ह्यांचा हे तुझ्याबद्दल लागतो, ते काय दोन लागतो. शब्द. कोण लागतो मग पाहुणा कोरेगावात राहतो. आमचं गाव कोरेगाव आहे. राहायला असं तर पुण्यात आता आहे. कॉलेजला कुठे? आता अकॅडमी लावलेली आहे. ओके, पुण्यामध्ये. हो. तर भाई पुण्यामध्ये आहेत. ठीक आहे. हा सार्थक आहे, हा आदित्य आहे आणि आत्याचा मुलगा आहे. तर असा विषय आहे सगळा. तर भाईंसोबत परत पुढचे काही ब्लॉग्स होतीलच आपले, नाही का. तो मोबाईलमध्ये बघतो हळूच. आता ब्लॉग चालू असताना मोबाईल वगैरे वापरायचं नाही समजलं, पण तो मोबाईल ब्लॉग तर चालू राहिला. तर असा विषय आहे सगळा. तर मी जातो, माझं जेवण राहिलेलं आहे, मी जेवण करून घेतो. हां मी जेवण करून घेतो. आणि तर मग असं होतं, आपण भेटूयात होतं उद्या आपली ॲक्च्युली जत्रा आहे गावाकडची. सो कोण येते? कोण नाही. गावाकडची उद्या जत्रा आहे आणि तिकडे गेल्यानंतर तर आपलं जबरदस्त मजा असणार आहे. आपल्या गावाकडची जत्रा असल्यामुळे तिकडे वेगवेगळे पारंपरिक खेळ वगैरे असतात, म्हणजे जसं गजे ढोल असेल, हे असेल, तर त्याचेही व्हिडिओ आपण टाकणार आहे. त्याचसोबत म्हणजे मटणाचा बेत असणार आहे, त्यामुळे तेही व्हिडिओ वगैरे असणार आहे. सगळी माहिती वगैरे सगळ्या प्रकारची सगळी येणार आहे आपली चॅनलवर. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कराच, पण पुढच्या व्हिडिओसाठी पण सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, सो दॅट यू कॅन गेट नोटिफिकेशन, राईट. तर असा विषय आहे. तर भेटूयात मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.